लेट नाईट स्टडी इज बेटर और अर्ली मॉर्निंग स्टडी इज बेटर. उंदीर मामा झाला तू, उंदीर मामा. तू पण झाले. मी नाही. सो हे हॅलो गाईज, कसं आहात तुम्ही सर्वजण. मी आहे ओम आणि मी बघताय MS20 ब्लॉगर चॅनल. आणि मी एवढा हळू कावर बोलतोय कारण आता वाजलेले आहे सकाळचे 4 आणि आज आपण करणार आहोत अर्ली मॉर्निंग स्टडी चॅलेंज. समजून खूप हळूहळू बोलू लागणार आहे कारण जर ते उठले तर सगळं काहीच बोलणार आहे. सगळं लवकर उठतं अभ्यास करायला चांगलाच बोलणार कसं. आता आजी पण उठलं जातं लवकर कारण आजी बाबा मीन्स लवकरच उठतात माझे. सो आता मी बसते अभ्यास करायला. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक्झॅक्ट लाईव्ह टाईम आत्ता सर्च करून दाखवतो. तर आता तुम्ही बघू शकतात 4:23 AM. जसं की मी तुम्हाला पहिले बोललो की आता आजी उठेल. सो तर मित्रांनो, आता टाईम झालेला आहे 6:02 आणि आता मी होतोय थोडं मीन्स उठतो, थोडं ब्रश करतो कारण मी तोंडावर पाणी मारलं होतं. सो भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट ब्रश केल्यानंतर. सो आता टाईम झालेला आहे 6:30 आणि मी केव्हाचा ब्रश करून आलेलो होतो आणि मी करत होतो फिजिक्सची लर्निंग. सो हां, आता माझी आजी गेलेली आहे योगा करायला. कुठे जसं तारक मेहतामध्ये चंपकचा त्यांचा ओल्ड यंग ग्रुप असतो तसा यांचा इथे एक ग्रुप आहे. ओल्ड यंग नावाचा नाही आहे बट आहे कोणत्या तरी नावाचं, योगा म्हणून काहीतरी नाव आहे. सो आता आजी गेली आहे योगा करायला. सो हॅलो गाईज, आता झालेला आहे टाईम 7:30 वाजलेला आहे. ते बघा तुम्हाला दाखवून देतो. आणि आता मी माझे झालेले आहे आता 2 सब्जेक्ट आणि आता मी पितोय दूध. आजीने आणून दिलं होतं. आजी मला पहिलेच म्हटलं होतं की दूध पिऊन घे बट मी म्हटलं मी नंतर पिन. आता सध्या भूक नाही आहे. सो आता भूक लागलीच होती असं पण मी जाणारच होतो बट आजीने मला कप आणून दिला. सो आता मी पितोय दूध आणि मग नंतर घेतोय 3रा सब्जेक्ट. अशीच होऊन जाईल 6 सब्जेक्ट 6 तासात. सो पुढं बघू आता किती मीन्स तुम्हाला मी जस्ट सजेस्ट करेल की कोणती स्टडी बेटर आहे, लेट नाईट स्टडी और अर्ली मॉर्निंग स्टडी. सो तर काहीच माझी झाली होती अंघोळ आणि मी त्याच्यानंतर थोडं अभ्यास केला. मग त्याच्यानंतर मला एवढी झोप येत होती. सो मी राहिलो डायरेक्ट झोपून आणि तेव्हा मी झोपलो होतो 10-10:30 वाजता आणि आता टाईम झालेला आहे 2 वाजलेले आहे आता आणि मी उठलो होतो 1:30 वाजता. मग त्याच्यानंतर मला एवढी भूक लागली होती. सो मी गेलो डायरेक्ट जेवायला. मग आता मी जस्ट जेवण करून आलो आणि आता उरलेले 2-3 सब्जेक्ट आहे आपले. सो मी आता ते लिहितोय आणि मग तुम्हाला भेटतो. सर गाईज, मी आलो होतो गच्चीवरती. जे वाळलेले कपडे होते ते सगळे घेतलेले आहे म्हणजे सगळेच वाळलेले. आजी म्हटली होती वरतून कपडे घेऊन गच्चीवरून जा. सो मी आलो गच्चीवरती आणि भरलेले आहे ह्या बकेटमध्ये. आता चाललो आहे खाली घेऊन. मला जाणे पेटून पेटनला जाणं मला. पेपरला जायचं उद्या. पेटन कशाला? पैठण. हा पैठणला जायचं उद्या. हा. चॉकलेट कोण खातं? चॉकलेट
चॉकलेट घर खातो आ घर खातो घरी खातो मग घरी खातो त्याच्यामुळे झाले ना ते दात तुझ्याचे. उंदीर मामा झाला तू, उंदीर मामा. तू पण झाले. मी नाही, तू उंदीर मामा झाला. तू पण झाले. मी कचका झालो उंदीर मामा. आता जो मी ज्याला बघितलं तो होता माझा मावशीचा मुलगा, सगळ्यात छोटा आहे आमच्यामध्ये. तो सगळ्यात छोटा भाऊ हाच आहे. आणि बरं तर हा मकर संक्रांतीच्या दिवशी नव्हता, कारण जेवढा ब्लॉग बनवला आहे तेवढं पण नसतं बनलं. लेट नाईट स्टडी इज बेटर और अर्ली मॉर्निंग स्टडी इज बेटर. सो आय विल प्रिफर यू अर्ली मॉर्निंग स्टडी इज ऑलवेज बेटर. कारण हे बघा, तुम्ही जर रात्री बसशाल अभ्यास करायला आणि रात्रभर बसशाल, सकाळी झोपून राहशाल, ठीक आहे. आणि सकाळी तुम्ही मॅक्स टू मॅक्स किती झोपणार आहे, 3-4 तास, ठीक आहे. आणि सकाळची झोप कधीच आपली मीन्स चांगली नसती ॲज कम्पेअर टू रात्रीची झोप. सो तुम्ही पण बघून घ्या ट्राय करून. माझं सांगायचं काम होतं, आता ते तुम्हाला मानायचं नाही मानायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो आता करूयात आपण ब्लॉगला एंड. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.